जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाणक नेरगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1,78,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई 19 जून रोजी करण्यात आली असून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाणक नेरगाव बीट परिसरात काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चा सुरू असताना शेत शिवारात झन्नामन्ना नावाचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। या कारवाईत जुगार खेळताना 7 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून रोख 3,400 रुपये, 3 मोबाईल फोन आणि 3 दुचाकी वाहने असा एकूण 1,78,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार जुगार मटका, अवैध दारू विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी सातत्याने मोहीम राबवण्यात येते। या प्रकरणी 7 आरोपींविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, प्रदीप वाघ, हिंगोली।